हा प्रश्न सीईटी 2025 ला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर आलाय बघा. 2 पॉइंट चार्जेस प्लस 10 मायक्रोकुलम अँड 4 मायक्रोकुलम आर प्लेस्ड 10 सेंटीमीटर अपार्ट इन एअर. The work required to be done to bring them 2 centimeter closer each 1 upon 4 pi epsilon naught, that is equal to 9 into 10 raised to 9 in SI unit. Option A 0.65 joule, B 0.9 joule, C 1.2 joule and D 2.3 joule. तर आता बघूयात आपण सिच्युएशन काय आहे ते. तर आपल्याकडे हे असे दोन चार्जेस आहेत. हा एक चार्ज हा प्लस 10 मायक्रोकुलम आहे, म्हणजे 10 इंटू 10 रेस टू मायनस 6 आहे, आणि हा 4 मायक्रोकुलम आहे, म्हणजे हा 4 इंटू 10 रेस टू मायनस 6 आहे, आणि हे 10 सेंटीमीटर अपार्ट आहे. आता याला 2 सेंटीमीटर, आता 10 सेंटीमीटर म्हणजेच हे झाले 0.1 मीटर. आलं का लक्षात? मग आता आपल्याला हा 2 सेंटीमीटर हे आणायचं आहे, म्हणजे हे ऍक्च्युली R1 डिस्टन्स आहे. आता 2 सेंटीमीटर इकडे आणायचा म्हणजे R2 डिस्टन्स काय झालं तर ते 0.8 सेंटीमीटर झालं. आलं का लक्षात? आणि हे करताना घडून आलेलं वर्क डन आपल्याला काढायचंय. तर वर्क डन दॅट इज इक्वल टू व्हॉट? आता वर्क डन कसं काढतात? तर वर्क डन दॅट इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2. याला Q1 म्हटलं, याला Q2 म्हटलं, आणि इंटू ब्रॅकेट 1/R2 मायनस 1/R1. आलं लक्षात? हे R2 आणि R1. मग आता W बरोबर याची किंमत टाकून 9 इंटू 10 रेस टू 9. इथं आता CT आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचे. हे झाले 40 इंटू 10 रेस टू मायनस 12. पटकन करायचं. 1/R2 म्हणजे हे झाले 0.08 मायनस 1/0.1 R1 0.1. आता हे सोडवायचं. W बरोबर आता 9 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू 40. आता याला सोडवू बघा. आधी याचा 0.08 इंटू 0.1 आणि हे झाले बघा 0.1 मायनस 0.08 म्हणजेच हे 2 सेंटीमीटर झाले. म्हणजेच हे काय झाले तर वर्क डन बरोबर 9 इंटू 10 रेस टू मायनस 3 इंटू 40. आणि याला सिंपल करू बघा. हे 8 आणि हे 1 हे -2 -3 म्हणजे हे 8 इंटू 10 रेस टू मायनस 3 झाले. हे 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 झाले 0.02 म्हणजे. आणि आता काय झालं तर हे 2 4 जा 8 आणि म्हणून इथे 4 आले, आणि हे 10 रेस टू मायनस 1 चे प्लस झाले, म्हणजे 10 डिवायडेड बाय 4 असं झालं. आता याला जर डिवाइड केलं तर हे 10 झाले. समजतंय? 10 इंटू 10 10 रेस टू 2 आणि हे 10 रेस टू मायनस 1 म्हणजे 9 इंटू 10 रेस टू मायनस 1 उत्तर आले. म्हणजेच वर्क डन हे किती आले 0.9 जूल आले, की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. समजलं? तर प्रश्न रिपीट होऊन राहिले, आणि म्हणून हा प्रश्न काळजीपूर्वक करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम.